मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामकाजासाठी 10,500 रुपयांचा लाभ, परिपत्रक निर्गमित। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मराठा आरक्षण बाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यात सर्वेक्षण करण्याचे कामकाज राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेले होते। हे कामकाज अधिकारी कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कामकाज असल्याने याकरिता अतिरिक्त मानधन देण्याची कबुली राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली होती। यामुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून राज्यातील सर्वेक्षण कामी नियुक्ती सर्व पर्यवेक्षक व प्रशिक्षकांना मानधन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरचे मानधन हे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांना अदा करण्यात आलेले आहेत। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की जिल्ह्यातील महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षणाचे मानधन जिल्हाधिकारी आयुक्त यांनी कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करून दिलेच आहेत। पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची गर्दी सोबत जोडण्यात आलेली असून त्यानुसार प्रति पर्यवेक्षक ₹10,500 रुपये तर प्रति प्रशिक्षक ₹10,000 इतके मानधन हे संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच मानधन रक्कम संबंधितांना अदा करून 2 महिन्याच्या आतमध्ये उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास 90 दिवसांच्या आत आयोगाच्या बँक खात्यावर परत करण्याची विनंती करण्यात आलेली आहे। या संदर्भातील महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता। धन्यवाद।